कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अमोलराव, या ठिकाणी हे लग्न मोडलं, आम्हाला माफ करा। मोठे बाबा, अहो मी ते असेपर्यंत हे लग्न मी मोडूच देणार नाही। म्हणजे हे बघा, मी दुसऱ्या अर्जुनरावांना घेऊन आलोय। या अर्जुनराव, वा वा, म्हणजे कधी येतील कधी जातील। मला नाही करायचं अशा मुलाशी लग्न। कदम, अरे अर्जुनराव, अहो तुम्ही समजा 1 मिनिट मॅडमला। हो 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 हो, ऐका ना, म्हणजे मागाशी मी रागाच्या भरात गेलो भांडणं करून, त्याबद्दल सॉरी बर का। तुम्ही काय मला नाही म्हणू नका, म्हणजे लग्नाला असं का? अहो हे सगळे आपलं जुळवण्यासाठीच जमलेत ना एवढे, मुगच कशाला नाही म्हणताय ना। ऐका ना, त्याचं काय आहे, घरच्या सगळ्यांना तुम्ही आवडलाय, पण मला जरा जास्तच आवडलाय तुम्ही। आणि जसं माझे वडील म्हणले, आपण आयुष्यभर एकमेकांच्या हातात हात घालून कामाला जाऊ शकतो, म्हणजे मला आवडेल तसं एकत्र कामाला जायला। तुम्हाला जर आवडणार असेल तर टाका करून लग्न माझ्याशी, आता काय। अपर्णा, आता नाही म्हणून दाखव बरं। लागली लागली लागली। अमोल, म्हणजे आज सुपारी फुटणार म्हणायची। याच दीपी मामा, चला चला चला, देवाचं नाव घेऊन फोडायचं सुपारी। काय हॉस्पिटल आहे? मग असू दे की, त्याला काय होतंय? नाही नको मामा, आज मी एकदम बरा आहे। आपण घरी जाऊन मस्तपैकी मज्जा राधा करू। छोटे सरकार, अहो आपण तसं केलं असतं, पण तोवर नवरा नवरी थांबायला तयार आहेत ना? काय चाललंय, तू चालायला लागलास? हो डॉक्टर, मी एकदम बरा आहे। हो का? तरी आम्हाला तुला तपासणं भाग आहे। पण अरे काही नाही, मी तुला फक्त काही प्रश्न विचारणार आहे, त्याची मला छान उत्तरं दे। हे बघ, माझ्या या बोटाकडे बघायचं, स्पष्ट दिसतंय? यस डॉक्टर। आता बघ, यस डॉक्टर। आता बघ, यस डॉक्टर। ओके। डोकं दुखतंय? थकवा जाणवतोय? नाही डॉक्टर, अजिबात अजिबात नाही। मला तुम्हाला सगळ्यांना सांगायला खूप आनंद होतोय की अमोलच्या प्रकृतीमध्ये खूप छान सुधारणा आहे, त्यामुळे आता डिस्चार्ज घ्यायला हरकत नाही। वा वा डॉक्टर, काय असेल ते लवकर करा। घरी जाऊन आम्हाला दणक्यात सुपारी फोडायची आहे। यस बेस्ट मामा। अमोल, आता तुला सगळ्या पद्धती समजतील। अरे हो हो, पण कसली सुपारी? हो, त्यांची काहीतरी अशी चेष्टा मस्करी चालू असते, तुम्ही नका लक्ष देऊ। मी काय म्हणतो, ऐका ना डॉक्टर, मला तुमच्याशी जरा बोलायचंय। हा बोला ना। दिप्या, म्हणजे चला एक बाहेर चक्कर मारून येऊ आपण। डॉक्टर, सर्जरीचं कसं करायचं? हो,
तुम्हाला निर्णय घ्यायला थोडा वेळ आहे ना. तुम्ही तुमचा निर्णय पटकन सांगा, म्हणजे डॉक्टरांच्या डेट बघून आपल्याला एक तारीख फिक्स करता येईल. डॉक्टर ऐका ना, फक्त किमोवर नाही होऊ शकत का? म्हणजे सर्जरी करायची खरंच गरज आहेच का? केमो तर चालू आहेतच, पण त्याचा पाहिजे तसा रिझल्ट मिळत नाहीये. म्हणून तर आपण सर्जरीचा डिसिजन घेतला ना. तुम्ही प्लीज विचार करून लवकर तुमचा निर्णय सांगा. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्ही आत्ता सगळे आनंदात आहात, तुमच्याकडे आनंदाचा प्रसंग आहे, त्यामुळे अमोल पटपट रिकवर होतोय आणि केवळ त्या बेसवर मी त्याला डिस्चार्ज द्यायचा निर्णय घेतलाय. पण घरी जाऊन तुम्हाला त्याची खूप काळजी घ्यावी लागेल हं? हो, येते. थँक्यू. जैन साहेब. जैन बोल. जय साहेब, मॅडम तुमच्याशी दोघांशी बोलायचंय जर. बर ये. आलो. बोल चिंचुके, काय झालं? अहो अरे मॅडमने मी लई चौकशी केली की अमोल सर्जरीसाठी कुठं दुसरा पर्याय आहे का, पण काय हाताशी लागलं नाही साहेब. आणि लोक पण आपल्याला हेच सांगतायत की या डॉक्टरांनी आपल्याला जे सजेस्ट केलंय त्याप्रमाणेच आपण करायला हवं. खरंय मॅडम, मी देखील सगळ्या ठिकाणी चौकशी केली, पण डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे सर्जरी हा एकमेव पर्याय आहे. काय करायचं आता? आपल्या घरच्यांनी लग्नाचा घाट घालून ठेवलाय, सर्जरीचा निर्णय घ्यायचा आहे. मला काय करावं ना तेच कळत नाहीये. आपे तो त्रास करून घेऊ नको, टेन्शन घेऊ नको प्लीज. सॉरी, पण तुम्ही परत एकदा लग्न करताय? हा, अमोलची तशी इच्छा आहे म्हणून. मला तर कळतच नाही नेमकं काय करायला पाहिजे आता. मैडम, हार तब होती है जब मान लिया जाता है, जीत तब होती है जब ठान लिया जाता है. तुम्हीच जर अशा खचला तर कसं चालेल मॅडम? आपे बघ, तू अजिबात काळजी करू नको. अमोलची सर्जरी एकदम व्यवस्थित होईल. तू किती खुश होता बघितलंस ना तू. आता फक्त तू नको ना टेन्शन घेऊ. प्रयत्न करतेय रे. आपल्या सगळ्या प्रयत्नांनी यश येणार आहे आपले, सगळ्या. अर्जुन, तुम्ही अमोलची काळजी घ्या आणि काही लागलं तर नक्की सांगा. आम्ही निघतो. नाही मोठे बाबा बापू. काय म्हणतोयस तू? बघ ना, आप्या अजिबात थांबायलाच तयार नाहीये, तो ऐकतच नाहीये. बाळा काय झालंय? काय झालं? बाबा माझी सर्जरी होणार आहे का? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.